आज मी सकाळी उठले आणि तुम्हाला माहिती आहे मी खूप दिवस माझ्या माहेरी राहून आले. त्याच्यामुळे ना मला इथे थोडंसं करमत नाही. बरेच दिवस गेली ना की माझं असं कंटाळा येतो, कारण तिकडे मला खूप माणसांच्यात राहायची सवय आहे आणि इकडे मी एकटीच असते. कारण नवरा तर माझा गाडीवर असतो, असला की कधी दुपारी किंवा संध्याकाळी. तर मी जेवण बनवत होती तर बोला की खूप दिवस मी तुझ्या हातचं चिकन पण नाही खाल्लं. तर मी बोलली जाऊ दे चल आज बनवून टाकते आणि सर्व मॅरिनेशन करून ठेवत होते. एका साईडला फ्राय करायचं होतं आणि एका साईडला सुकं चिकन बनवायचं होतं. आणि मी माझं फ्राय वगैरे केलं, सुकं चिकन वगैरे सगळं बनवलं आणि माझ्या भावाला पण बोलवलेलं जेवायला. तर मस्तपैकी जेवायला बसलो आणि सगळ्यांना आवडलं, कारण बरेच दिवसांनी माझ्या हातचं त्याने पण खाल्ले, मी पण बरेच दिवस माझ्या हातचं खाल्ले. संध्याकाळी मी पास्ता वगैरे बनवत होते आणि ना आज मी झालेली काकाचा बड्डे होता माझा, तर त्याच्यासाठी आम्ही मस्तपैकी पुष्पगुच्छ वगैरे घेऊन गेलेलो. असं छोटंसं काहीतरी सरप्राईज आणि सगळीजणं बसलेली, सगळे फॅमिली म्हणजे काका वगैरे आमचे सगळे. तर खूप जास्त चांगलं वाटलं, एकत्र सगळे असते ना की खूप जास्त चांगलं वाटतं. असं म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये राहायची सवय आहे, त्याच्यामुळे ती फॅमिली एकत्र असली की जास्त एक्साइटमेंट होतेच आणि खूप खुश होतात सगळीजणं. आपल्या गप्पा वगैरे तर चालूच असतात. केक वगैरे कट केला आणि मग काय काकाने पोपटी वगैरे लावलेली, म्हणजे कुकरमध्येच आम्ही लावलेली, आणि बिर्याणी पण काकीने बनवली. तर आमचं जेवण आज तिथंच होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. बाय.